सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहे मावशीच्या घरी आणि आज आम्ही बनवले चिकनची पार्टी आहे. सो आता मी चिकन साफ करते कारण की मावशीला चिकन साफ करायला आवडत नाही. एवढं पटापट तुम्ही भांडे पण घासले? अच्छा. मावशीला पण दाखव. मावशी चाय बनवते. आपण ब्लॉगर आणि हे मावशीचं घर आहे कारण की वेगळं किचन दिसेल तुम्हाला. आज रोज आमचंच दिसतं. हा ना. आता आम्ही चिकन साफ करतो आणि आता मावशीची रेसिपी पण आम्ही शेअर करणार आहे. नाही करायची. पागल आहे का? सिक्रेट नको. ते चुप्पा बस. काय नाही सिक्रेट बिक्रेट. मावशीची रेसिपी आम्ही शेअर करणार आहे. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण ट्राय करा. आता आपण चिकन साफ करूया गाईस. हा, पद्धतशीर करा चिकन साफ. आणि चिकन साफ करायचा कॉन्ट्रॅक्ट ही घेते आणि खायचा कॉन्ट्रॅक्ट तू घे. मच्छी मध्ये उलट किती घाण असते. गप्प बस. मच्छी साफ करतात आणि चिकन मध्ये काहीच नसतंय. ते लोक सगळं काढून देतात. आपल्याला फक्त धुवायचं असतं आणि काय एक्स्ट्रा काय असेल ते काढायचं. मी पण करते. मग चिकन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? चिकन गिळगिळीत असतं यार. हात लावायलाच आवडत नाही. तुझं दोघींचं अंगावर का अंगावर टाकायला आणलंयस तू एवढं 200 रुपये फालतू? तुमची भीती दूर होईल ना. भीती नाही वाटत मला. घाण वाटते. दूर होईल ना. मग खाताना नाही कडक असतं ते पीस. मावशीने एवढा गॅस फास्ट ठेवलाय बघा. मावशीने गॅस खूप फास्ट ठेवला. मी थोडा कमी करते. अगं पण त्यांनी काळाचा ठेवला ना. मग ते बघते ना. काय त्यांनी गॅस कमी केला. हे फेकून देऊ का? नाही ते काढ ना. तिला कळलं नाही की फेकून देते. हा, मला काय कळलं नाही कोणता पार्ट, कोणता कोंबडीचा पार्ट येतो. बस एवढा मोठा ब्लॉग नसतो काढायचा शीतल. हा, आता रेसिपी म्हणजे वाटण वगैरे आणि बिट्टू आता बनवणार आहे का मावशी बनवणार आहे माहित नाही. कोणी बनवणार? मावशी बनवणार आहे. फक्त बिट्टू काकांचं मी नाव घेतलं असं काही नाहीये. सो मावशीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. चलो बाय. आता मी विषय म्हणजे मी आता ब्लॉग चालू केला. अशीच करते यार. हिला परत सांगते मी. आलं ब्लॉग चालूच करत नाही. वाटण मध्ये घेतलंय. काय घेतलंय? आलं, लसूण आणि बघा. तू घासले मी कुठे? काय खाली मग ते बेसिन मध्ये कुठली भांडी होती? ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पूर्ण पिळायचा. बघितलं का? मग ते त्याने काढलं असेल दुसऱ्याने. झाला आता लिंबू पिळून. आता आपण पेस्ट आणि हे काय टाकतो? मावशीला बोलायला सांग. सगळे टाकू ना? नाही सगळे थोडीशी. मावशी बस झाली. टाका मसाला. कसला मसाला आहे हा? घरगुती रेडीमेड मसाला. गोळ्याला विचार. गोळ्याचा मालवणी मसाला. मसाला दाखव ना. हे ब्लॉगर बरोबर नाहीये यार. ए मग धर काढ. चल लाडात नको येऊस. काढते ते बघ. उपकार का? मग येशील का ब्लॉग मध्ये? काय चिकनचा कॉन्टेंट आहे? हो मग. आज मावशीकडून पार्टी आहे. मीठ करू मिक्स? नाही मीठ टाकायचं. पण ह्याला फ्राय करायला काढलंच नाही. अगं याच्यातलंच काढणार ते ना. त्यातलंच पीस 2-3 काढून छोटे छोटे तुकडे करायचे आणि द्यायचं का? हा, तो एवढा मोठा मिक्स नाही करत. छोटे छोटे काढते. मग कापू का? काय नाही नंतर. सो गाईस आता हे मस्त मिक्स करायचं. पुढची रेसिपी आम्हाला माहिती नाही. ठीक आहे. आता बसून मावशीला बोलते कांदा कापून देते. कांदा कापून देते आणि इथेच बसले फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करते. बिचारा मावशी काम करतात तिकडे. आणि हा बघा लुल्लू गँग. लुल्लू गँग बिझी. आणि ही लुल्लू गँग का नंबर 2. आता पुढे मावशी बोलणार आहे. बोलच मी नाही बोलू शकत. बोलू शकता. प्रथम मावशी बोलू शकते ना? दादा बोलू शकते. हा बोलतोय.
काय केलं मी सांगते तुम्हाला. मोठ्या कढईमध्ये तेल टाकलंय, ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय. आता पुढे मला पण सांगायचं, मला सांगायचं. बोल. तू ते बंद कर तिकडे. आता टाकलं आहे वाटण, जे वाटण केलेलं ते. आज तुमचा हात चुरचूर नाही करत आहे? मग करतोय. गरम मसाला काहीच नाही. गरम मसाला विसरलेले आहेत मावशी. संपलाय माझा गरम मसाला. काही काय काय टाकतं सांगा ना मला, याची नावं नाही. काळी मिरी, हा, दालचिनी नाही, लवंग, काळी मिरी टाकते फक्त. ओके. जे त्यांना भेटलं ते टाकलं, त्यांचा खडा मसाला संपलाय. ओके. चटणी टाकली. चटणीमध्ये आपलं सगळं असतं. आता टाकायचा कांदा. काय झालं, उडतंय. आणि अशा ठिकाणी गुड्डीला पण आम्ही कामाला लावलेलं आहे. एवढ्या वर्षी ती फक्त बोलत होती, आता ती करते प्रॅक्टिकल. काम करते असं. हो बघा, काम करते. ए शाणी बना गुड्डी, काय पण नको बोलू. आता अशा प्रकारे हलवायचं आहे जसं मावशी हलवते. वेगळी पद्धत केली तर ते चांगलं होणार नाही. इथे कोथिंबीर कट करायची. धुवून घेतले मी. हा, धुवून घेतली ही कोथिंबीर. तुम्ही पण धुवून घ्या. धुताना हा. खूप उशीर झाला आपल्याला बनवायला. उद्या उपवास आहे आपला. हा ना, किती वाजलेत? मावशीचा उद्या उपवास आहे तर 12च्या आतमध्ये चिकन संपवायचं आहे. तुमचंच असतो ना फक्त का गोल्या आधीच? आपण गोल्या आधी नाही खात गुरुवारी. मी नाही खात, काका नाही खात. म्हणजे गोला खातो? नाही, गोला तर तसंही खात नाही काय. तो फक्त ते तळलेलं ती टाकतोच काय. ओके. आता परत आपण आहे ना ह्याच्यात त्याच्यासाठी काढून ठेवा. हा, एका प्लेटमध्ये आताच काढून ठेवा, मी तर बोलते. गोल्या कालवण खात नाही, गोल्याला फ्राय लागतात. सो गोल्यासाठी चिकन काढतो, नाही तर नेहमी हे लोक विसरतात. आता मी आठवण करून दिली. बघ गोल्या, ते लोक गेले पळून खाली. त्याच्यात ऍड करायची. कोणता मसाला आहे? कोल्हापुरी. कोल्हापुरी. मावशी मोठ्याने बोला. एनर्जी ड्रिंक टाकली आहे ना, मोठ्याने बोला. मला नाही ना माहिती. कोल्हापुरी, मालवणी, आगरी असे 3 प्रकारचे मसाले आहेत. ते कुठे भेटतात मला नाही माहिती. ते मावशीकडे भेटते. तिखट चालेल ना तुम्हाला? हो. आता मस्त तिखट झणझणीत. त्याच्यानंतर टाकायची हिरवी गार कोथिंबीर धुवून. तुम्हाला कसं कळतो कोणता मसाला कुठला आहे? कलर बघ ना. डार्क आहे. करणार. ह्या दोघांचे सेम आहे. थोडा लाईट टाक. आता हे चिकन गोलाला अजून काढा मावशी, पुरेल तर एवढं. ठीक आहे. आता हे जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून द्यायचं आणि हलवायचं. हलवायची पद्धत बघा पहिले. मिठू काका आताच टेम्पटिंग दिसतंय है ना? अय्या झालं चिकन. बिट्टू काका बोललेले मी बनवणार आहे, पण शेवटी मावशीला बनवावं लागतं. ही रेसिपी त्याची आहे. अच्छा ठीक आहे. म्हणजे बिट्टू काकांची रेसिपी वेगळी आहे. ती कधी भेटणार आम्हाला खायला? पुढच्या बुधवारी. अच्छा, पुढच्या बुधवारी. ठीक आहे. वार असतो असं. ठीक आहे. चलो आम्ही
संडे, हा संडेला वार नसतो ना, मग संडे. किधर गए थे मंडे करने को? आणि दही आणि ते फक्त वाटण करायचं, झालं. ते भाजायचं नाही, हे तळायचं ना चिकन. झाली मग रेसिपी. मामी जेवणार. तुम्हाला ना तुझं मग चपात्या आणू. घेऊन ये मम्मी भात ना. कांदा फ्राय करून घ्यायचा एकदम. कसं करायचंय, काळा ब्राऊन करायचंय कांदा. आणि मग तिथे चिकन शिजतंय ते साईड बाय साईड. आणि मग त्याच्यामध्ये दही मिक्स करायची. मी तुम्हाला पुढे दाखवते. मावशी नाही तुम्ही बोला, तुम्ही छान बोलताय. आता ह्याच्यामध्ये तो फ्राय केलेला कांदा टाकलाय आणि ही दही आहे. किती दही टाकणार, दोन्ही पण ना 10 रुपयाची दही आहे, दोन्ही पण टाकायचे. ते किती ते आम्हाला माहिती नाही. आंबट नाही ना गं, आपण ते आणतो ना डेअरीतलं, ते आंबट असतं का? आंबट असतं. अच्छा. तर हे टाकायचं आणि मिक्सरला वाटायचं. आणि मग त्याच्या पुढचं मी तुम्हाला पुढे दाखवते. चिकन शिजलेलंच आहे. आता हे आपण वाटण केलेलं ते सगळं मिक्स करायचं. झाली सिंपल आणि सोपी रेसिपी. बरं आहे ना, असं पटकन काहीतरी होतं. ते ग्रेव्ही किती मस्त. काय ग्रेव्ही पण ना, म्हणजे मी तुमचं पोस्टर बनवलेलं बघितला, पण तो पॅम्पलेट बॅनर सारखा नाही होते आडवा. ते इंग्लिश नाही पाहिजे आपल्याला, मराठी पाहिजे. मग हे तुम्ही मेसेज करून मला सांगितलंच नाही. मला हे दुसऱ्याशी बोलले, यांना दाखवलं ना. हा, मी फक्त जोडी मराठीतून तुला काहीतरी युनिक वाटायला आणि वडापाव इंग्लिश मध्ये टाकलं, छान वाटत होतं म्हणून. झाली ग्रेव्ही. हा बोल ना पुढचं, बोल ना तू. पुढचं मला कसं माहिती असणार की झाले ग्रेव्ही. हा, आता हे पातळ आहे ना, भातासोबत खायला. हा, कोणाला ग्रेव्ही लागते तर ग्रेव्ही बनवायची. असं हा, आपल्या जसं पाहिजे तसं पाणी टाकायचं असं. हा, समजलं का काही तुम्हाला? चला चिकन हे करा. सगळं झालंय. आता जेवूया. काय बोलले, युट्यूबला बघितलंय. आय्या, मग कॉपीराईट्स पडणार मावशी, आपल्याला कॉपीराईट्स पडणार. जाऊ दे, पडू दे. प्रथम सगळे थोडी बघतात, नाही बघत ना, सगळे बघतात. चिकन झालंय बनून. आता आम्ही मस्त पैकी जेवतो पोट भरून आणि सांगतो टेस्ट कशी आहे. सगळ्यांचा रिव्ह्यू मी देईल. सो स्टे कंटिन्यू. आणि छान झालं दिसायला तर, खूप टेम्पटिंग दिसतं. मी तुम्हाला दाखवते. इथे आहेत चपात्या, चिकन कालवण, भात, कांदा, लिंबू सगळं. आता मस्तपैकी जेवूया आणि मग तुम्हाला भेटूया. विदाऊट मसाल्याचं कालवण आहे. मावशीला तर माहिती आहे कसं लागतं, तू सांग. एकदम मस्त. पनीर बोलणार होती प्रथम. बस भारी. आता माझा रिव्ह्यू घ्या मग. बोल. खाऊ असंच असतं तिचं. हा, माझा व्हिडिओ नाही काढत हे लोक. ह्यांचा व्हिडिओ मी काढायचा. लिंबू नाही घेतलं तू पहिल्यांदा? घेते ना. तुझा लिंबू मी याच्यात घेतलाय. मग हे घे तुला तुझा लिंबू. आता हा लिंबू आहे. सनीला बोलवलं, मज्जा आहे. सनीला गोंडस बाळ. हा, मी कॉल करते सनीला. तू रिव्ह्यू दे आधी. थांबा 2 मिनिटं. गोंडस बाळाला कॉल करूया. बघू ना, उठला ते उठला. हा, अमेझिंग झालं. एक्सपेक्टेशनच्या पण बाहेर छान झालंय. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता बिटुआ खाऊन दाखवते. बिटुआ तर माहितीच आहे कसं लागतं. चपात्या खावा ना. तेच बोलतात छान. सो गाईज, आता आम्ही मस्त माझं गाल नको घेत जाऊ, नजर लागेल यार. आता ना आम्ही मस्तपैकी मावशीकडे चिकनचं कालवण खाल्लं. खूप भारी झालेलं, मस्त होतं. आणि त्याची रेसिपी पण मावशीने सगळी सांगितले. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा. थोडी वेगळी टेस्टी आणि छान लागतं. आणि सो आता मी जेवलोय. त्यांना आता भुजवाशीची आईस्क्रीम खायची. माझ्याकडून त्यांना माहिती पाहिजे गाईज. त्यांना नेहमीच माझ्याकडून खायला काय पाहिजे असतं. नाही जायचंय, माझे पैसे वाचले गाईज. आता यांना पार्टी नको आहे. मी परत देणार नाही का? हां, ठीक आहे. मग आता आम्ही आईस्क्रीम नाही खाणार आहे. आता आम्ही चाललोय घरी. सो असा काय होता आमचा दिवस.
तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. बाय, गुड नाईट.